हाय हॅलो नमस्ते, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं, त्यासाठी खरंच खूप 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 थँक्यू। आणि असाच सपोर्ट राहू द्या आणि असंच भरभरून प्रेम द्या। तुमच्यासाठी मी असे छान छान व्हिडिओ बनवेन। तर माझा एक छोटासा बिझनेस आहे, म्हणजे माझा घरातच पार्लर आहे। तर तुम्हाला मी पार्लर होते हे आहे ते माझं इकडे छोटंसं पार्लर आहे, जास्त काही मोठं नाही आहे, छोटंसं पार्लर आहे। आणि माझं सिलाईचं पण काम आहे। सिलाई म्हणण्यापेक्षा माझं एक मला बरेच जण ओळखत पण असतील, कारण हे शॉप खूप फेमस आहे। जे माझं शॉप आहे ते खूप फेमस आहे, मला बरेच जण ओळखत असतील। तर माझं आहे ते टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे, हे तुम्ही पाहू शकता। हे आपलं आहे ते टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंग आहे, म्हणजे टी शर्टच्या ऑर्डर घेतो आम्ही आणि टी शर्ट शिवून प्रिंट करून देत होतो। म्हणजे आमचं होतं हे शॉप, आता आम्ही ते शॉप बंद केलेलं आहे म्हणजे काही कारणास्तव ते बंद झालेलं आहे। म्हणजे काही कारणास्तव म्हणजे मला ते ॲडजस्ट होत नाही, त्यासाठी मी ते बंद केलेलं आहे। आणि आता माझे मिस्टर आहेत ते बाहेर जातात कामावरती, आणि मी आहे ते घरात पार्लर चालवते। आणि घरातच माझे मिस्टर जिथं कामाला जातात म्हणजे तिथून माझ्यासाठी थोडंसं घरी काम आणतात, तर ते काम मी करते। म्हणजे टी शर्टच शिवते मी। पहिले आपण काय करायचो, टी शर्ट म्हणजे बाहेरच्या पण ऑर्डर घ्यायचो, बाहेरच्या म्हणजे भरपूर लांबून ऑर्डर यायची आपल्याला। म्हणजे मी अकलूज वगैरे, सोलापूर, बीड, नांदेड, अशा जळगाव, खूप लांबच्या ऑर्डर यायच्या माझ्याकडं। मी त्या ऑर्डर पण कंप्लीट करून द्यायची। गणपतीच्या सीझनमध्ये पण आपण भरपूर काम काढायचो। श्रीगोंद्याच्या ऑर्डर असायच्या, अशा म्हणजे शिक्रापूरच्या, इकडं नेवासा झालं, इकडं सोलापूर, पाथर्डी, असे म्हणजे जे आसपासचे जे गावं आहेत त्या गावच्या आपण ऑर्डर काढून द्यायच्या। आणि माझं काम सगळं काय ते व्यवस्थित चालू होतं। माझ्याकडे कारागीर पण होते, सगळं काय ते व्यवस्थित माझं काम चालू होतं। पण काही कारणास्तव आम्ही ते शॉप बंद केलं आणि मी आता इथे घरी काम करते। पहिले आपण काय करायचो, सिंगल टी शर्ट, सिंगल नाईट पॅन्टसुद्धा आपण शिवून द्यायचो। म्हणजे ज्यांचे पर्सनल ऑर्डर राहायची, मुलं यायची अल्टरला। आता बरेच जण मला ओळखत पण असतील बरं का, कारण माझी दुसरी पण एक आयडी आहे, बरेच जण ओळखत असतील। मुलं पण यायचे अल्टरला। अजून सिंगल टी शर्ट, पॅन्ट, आपल्याकडे नाईट पॅन्ट, ट्रॅक सूट वगैरे सगळं बनायचं, ते बनवून घ्यायचे आणि मी बाहेरसुद्धा द्यायचे। सिंगल ऑर्डरसुद्धा मी बाहेर द्यायचे। आत्ता माझं आहे ते छोटंसं पार्लर आहे आणि 2 मशिनींचं एक छोटंसं बिझनेस मी घरात करते। आणि मेन म्हणजे ऑनलाईन साड्यासुद्धा विकते। म्हणजे साड्या पण आहेत माझ्याकडे विकायला, तर मी साड्यांचीच ॲड करत होते। तर ती ॲड करताना ते माझ्याकडून म्हणजे पूर्ण वाचले गेले नाही तुम्ही पण, आणि मी म्हणजे माझ्याकडनं पण काही चूक झाली। थोडंसं मी कॅप्शनमध्ये आहे ते म्हणजे लिहायला पाहिजे होतं की साडी म्हणून, तर मी ते लिहिलेलं नाही आहे। तर त्यासाठी थोडंसं काहीतरी गैरसमज झाला लोकांचा, तर तसं काही नाही आहे। तर तुम्हाला तर समजलं, मी घरकाम म्हणजे मी बाहेर कामाला नाही जात, मी घरीच काम करते। घरातलं काम, छोटंसं पार्लर, ते पण कधीतरी गिऱ्हाईक येतं, असं काही नाही आहे की कंटिन्यू येतं। आणि माझं हे टी शर्टचं हे मी दिवसातनं 10-5 टी शर्ट जरी काढले तरी माझी हजेरी सुटते, असं काम मी करते। तर पहिली गोष्ट तर माझं आहे ते प्रत्येक जणांची आता ही कमेंट येईल, तू बारामतीवरून अहिल्यानगरमध्ये कसं, तर माझं आहे ते लव्ह मॅरेज आहे। आणि अहिल्यानगरमध्ये मी माझ्या बहिणीच्या आधारावरती शिफ्ट झाले होते। आता कमीत कमी 12 ते 13 वर्ष झाले, आणि 13 वर्षामध्ये भरपूर काही प्रॉब्लेम आले, भरपूर काही आम्ही ॲडजस्ट केलं, पण आम्ही एकमेकांना सोडलं नाही। भरपूर म्हणजे भरपूर प्रॉब्लेम आले, अक्षरशः आम्ही असे दिवस काढलेले आहेत। मी अक्षरशः घरकामसुद्धा केलेलं आहे, मी म्हणाल ते कामं केलेले आहेत। आत्ता कुठं आम्ही ह्या 2-3 वर्षामध्ये सेटल झालो आहे आणि सगळं काही ते व्यवस्थित चालू आहे। मी घरकाम केले, मी कंपनी सोडून मी सगळीकडं कामं केले सगळीकडं, म्हणजे काय म्हणतात त्याला, सिलाईचंच काम मी केलेलं आहे, काम केलेलं आहे मी। आणि पहिले आहे ते आम्ही थोडंसं म्हणजे कसं, आत्ता कुठंतरी आमचं सगळं व्यवस्थित चालू आहे। पहिले म्हणजे जसं लग्न झालं तसं प्रॉब्लेमच येत होते आमच्या लाईफमध्ये। खूप सगळ्या प्रॉब्लेमला तोंड देऊन, खूप सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन आज आम्ही इथंपर्यंत आलेलो आहोत।
तर असंच मला माझ्यावर तुमचं प्रेम राहू द्या आणि मला भरभरून प्रेम द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या लवकरात लवकर 1000 सबस्क्राईब कंप्लीट होऊन माझा वॉच टाईम कंप्लीट होऊ द्या. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप थँक्यू. आणि तुम्ही सांगा मला तुमच्यासाठी मी कसे व्हिडिओ बनवू. तुम्ही म्हणता तसे त्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवेन. पण पहिली गोष्ट तर माझ्याकडे टी शर्टसुद्धा आहेत बरं का तुमच्यासाठी. एक काल मला कमेंट आली होती की आम्ही साड्या घालाव का. म्हणजे बऱ्याच जणांचे तर वाईट कमेंट आल्या होत्या. ते माझ्या चुकीमुळे आल्या होत्या. पण बऱ्याच जणांचे असे कमेंट आले आता आम्ही साड्या घालव का. कोणी म्हणतं माझं लग्नच झालं नाही मी कोणासाठी साडी घेऊ. ठीक आहे, तुझं लग्न नाही झालं तू माझ्यासाठी साडी घे. मलाच साडी घ्या. ज्यांचं लग्न नाही झालं ना त्यांनी मलाच साडी घ्या. आणि बऱ्याच जणांचे कमेंट आले आम्ही साडी घालाव का. तर असं काही नाही आहे. तुम्ही साडी घालावं आणि तुम्ही माझ्याकडनं साडी ऑर्डर करावं असं अजिबात नाही आहे. तुमच्यासाठी माझ्याकडे टी शर्टसुद्धा आहेत. भरपूर टी शर्ट आहेत आणि आपल्याकडे 150 पासून टी शर्ट आहेत. आणि मेन म्हणजे मी ते स्वतः बनवते आणि देते. मी स्वतः टी शर्ट बनवते. कटिंग वगैरे करून स्वतः शिवते टी शर्ट नाईट पॅन्ट आणि मी ते तुम्हाला देते. तर तेही ऑफर मी तुमच्यासोबत आज शेअर करेन. 302 आता याच्यावरती भरपूर काही कमेंट येतील. पण आता मी असं टाकीन की टी शर्ट 300मध्ये 2 असं टाकेन. तर तुम्हाला मी दाखवते एक माझ्याकडे जे काम चालू आहे ते मी काम तुम्हाला दाखवते. हे ऑरेंज कलरचं काम माझ्याकडे चालू आहे. एका टी शर्ट बनला असेल तर मी तुम्हाला दाखवते. 2 मिनटं. तर हे आहे ते माझ्याकडे काम चालू आहे. हे मी लोगो नाही दाखवू शकत त्याचा कारण कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत. पण मी हे सांगते तुम्हाला हे आहे ते ऑरेंजला हे स्किन कलरचं कॉम्बिनेशन देऊन कॉलर आणि बटनपट्टी आहे ते स्किन कलरची दिलेली आहे. आणि बाजूला जी पट्टी आहे ती पण स्किन कलरचीच आहे. बाजू ही ऑरेंजच आहे पण त्याला अशी स्किन कलरची एक पट्टी दिलेली आहे. असा हा पूर्ण पॅटर्न बनेल. बनल्यावर मी तुम्हाला दाखवेन पण आत्ता बनलेला नाही आहे कारण इकडं आहे ते सगळी कटिंग पडलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आज मला माझ्या नवऱ्याने सांगितलेलं आहे एवढे 50 टी शर्ट आहे ते तुझ्याकडून आज कंप्लीट झाले पाहिजे. म्हणजे माझ्या नवऱ्यानेच आज मला टार्गेट दिलेलं आहे. बस झालं तुझं लय व्हिडिओ बनवले म्हणजे त्यांचं पण बरोबर आहे. मी थोडंसं म्हणजे घराकडं न लक्ष देता मी व्हिडिओ वगैरे बनवत बसते आणि त्यासाठी माझं हे काम पेंडिंगला राहिलेलं आहे. हे 100 टी शर्ट होते आणि हे 100 टी शर्ट मला द्यायचे होते 3 दिवसात. पण त्याला कमीत कमी झाले 10-12 दिवस मी ते कामच केलेलं नाही. तेच येतात माझे मिस्टर संध्याकाळी कामावरून आले ना तेच काम करतात आणि मी सकाळी पण लवकर उठून ते काम करतात. तर असं आहे तो माझा छोटासा बिझनेस आहे. तर माझा दुसरा कोणताही बिझनेस नाही. जर तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे तसा माझा अजिबातसुद्धा बिझनेस नाही. मी खूप मेहनती आहे. मी खूप स्वाभिमानी आहे. मला मी खूप वाईट दिवसातून आलेले. अक्षरशः मी उपाशी तपाशीसुद्धा दिवस काढलेले आहे. आम्ही 2-2 दिवस नवरा बायको उपाशी झोपायचो. अशा परिस्थितीतून आम्ही बाहेर आलेलो आहे. पण मी कधी वाईट पाऊल उचलला नाही आणि कधी उचलणारही नाही. मी म्हणजे पुढं आले ते फक्त कष्टातून पुढं आलेले आहे. आणि पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तर माझ्या नवऱ्याने मला तिथून हे केलेलं आहे. म्हणजे अशा कंडिशनमधून त्यांनी मला सपोर्ट केलेला आहे. जिथं माणूस म्हणतात ना पंख्याला लटकायची वेळ येते तिथून त्यांनी मला वाचवलेलं आहे. आणि तिथून आज माझा 10-12 वर्षाचा प्रवास आहे. तो संसार जो आहे तो एकदम सुखाने चालू आहे. त्याच्या अगोदर ज्या माझ्या लाईफमध्ये जे झालं ते सांगते मी तुम्हाला. तर त्याच्या अगोदर माझ्या लाईफमध्ये म्हणजे होतात चुका. माणसाकडून चुका होत नाही असं नाही. चूक ही प्रत्येकाकडून होते. काही म्हणतात ना हुडपणात मैत्रिणींच्या नादाने तिचा बॉयफ्रेंड आहे ती फोनवर बोलते मग माझा बी बॉयफ्रेंड पाहिजे मी पण फोनवर बोललं पाहिजे. त्या कशा गोष्टी थोड्याशा म्हणजे हुडपणात झालेल्या असतात त्या गोष्टी. ज्यावेळेस आपण कॉलेजला असतो शाळेत असतो मैत्रिणींच्यात हिंडणं फिरणं असतं. ती बोलती तिला गिफ्ट्स मिळतात. तिचा बॉयफ्रेंड तिला गिफ्ट्स देतो. तिचा बॉयफ्रेंडसोबत ती बोलते. त्या वयात त्या फिलिंग्स म्हणजे असतात तेव्हा ते चूक होऊन जाते. तशीच माझ्याकडनं एक चूक झालेली होती आणि त्या चुकीमुळे मला म्हणजे एवढं पस्तावायची वेळ आली होती. म्हणजे अशा परिस्थितीतून माझ्या नवऱ्याने मला म्हणजे मी हे लग्नाच्या अगोदरचं सांगते आणि माझ्या नवऱ्याला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. तेव्हा माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केला आणि म्हणजे
हे पण माझं लव्ह मॅरेजच आहे, असं नाही की हे माझं लव्ह मॅरेज नाही आहे. पण जेव्हा मी डिप्रेशनमध्ये होती, त्या डिप्रेशनमधून मला काढलेलं आहे ते यांनी काढलेलं आहे, माझ्या नवऱ्याने काढलेलं आहे मला त्या डिप्रेशनमधून. सरळ आणि स्पष्ट सांगते, माझं हे पहिलं आहे ते एका मुलावरती प्रेम होतं आणि त्या प्रेमात मला धोका मिळाल्यामुळे मी फुल डिप्रेशनमध्ये होते. फुल डिप्रेशनमध्ये होते. अक्षरशः मी म्हणजे म्हणतात ना, त्या स्टेपला होती, पंख्याच्या स्टेपला होती. तिथून म्हणजे यांनी मला वाचवलं आणि वाचवलं म्हणजे त्या डिप्रेशनमधून यांनी मला बाहेर काढलं आणि सगळ्या गोष्टीतून मी हळूहळू विसर पडला माझ्यामध्ये. आणि म्हणतात ना, पहिलं प्रेम विसरण्यासाठी दुसरं प्रेम हे केलंच पाहिजे. आणि ते म्हणजे बाहेर जर आपल्याला पडायचं असेल तर तुम्ही त्याच व्यक्तीमध्ये गुंतून राहण्यापेक्षा तुम्ही म्हणजे लग्न करा किंवा दुसऱ्या पार्टनर, म्हणजे तुम्हाला जर कोणी सपोर्ट करत असेल, तुमचा मित्र असेल, कोणी असेल, त्यांचे 4 शब्द ऐका, त्यांचं म्हणणं ऐका आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर पडा. तसंच माझं झालं. माझं एका मुलावर प्रेम होतं आणि ते मला सोडून गेला, म्हणजे आमचं ब्रेकअप झालं. ब्रेकअप नंतर मी खूप डिप्रेशनमध्ये गेले होते आणि अशा परिस्थितीमधून मी म्हणजे फक्त आणि फक्त माझ्याच गणगणित होती. आणि अशा वेळेस मग मला बारामतीवरून आणलं होतं माझ्या बहिणीने इकडं, याच्यातून बाहेर पडण्यासाठी, म्हणजे ह्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी. कारण मी तिथं आईवडिलांचं ऐकत नव्हते. मला नुसतं माझ्याकडून मोबाईल काढून घेतला होता. ही आहे 12-13 वर्षापूर्वीची गोष्ट. तर माझ्या नवऱ्या म्हणजे माझ्याकडनं मोबाईल काढून घेतला होता. माझ्या आईवडिलांचं मी ऐकत नव्हती. माझा भाऊ आहे, तो आमच्यासोबत, म्हणजे तो बाहेर राहत होता कामानिमित्त, म्हणजे अलिबागला राहत होता तो. आणि मी आणि माझे आईवडील आणि भावाची मुलगी, आम्ही चौघंच राहत होतो. तेव्हा मी माझ्या आईवडिलांचं ऐकत नव्हते. कसं असतं तेव्हा असं वाटायचं की नाही, आईबापा आहे ते चुकीचंच सांगतात. आपली काय आहे ती दुनिया, सगळं आपला तो मुलगाच आहे. आपल्याला तो सोडून गेला म्हणजे आपलं काय राहिलं, आपलं संपलं, आपण आयुष्य संपवायचं. ह्या अशा वाईट विचारांनी मी पूर्ण हे होत होते. जेवत नव्हते, काय नव्हते, आईचं ऐकत नव्हते, वडिलांचं ऐकत नव्हते, कोणाचंच ऐकत नव्हते. अशा कंडिशनमध्ये माझ्या मोठ्या बहिणीने आहे ते मला इकडं आणलं होतं की थोडाफार विसर पडन, थोड्या गोष्टी चेंज झाल्या, म्हणजे वातावरण चेंज झालं, म्हणजे हे थोडंसं विसरल असं. तर मग मला माझ्या बहिणीने आणल्यानंतर मी 6 महिने तिथं व्यवस्थित राहिले. माझ्या बहिणीच्या तिथं म्हणजे असं एकदम तिच्या मुलांची लग्न नव्हती झाली तेव्हा कसं सगळं एकदम फ्रँकली वातावरण होतं. त्याच्यात मी विसरून गेले. चेष्टा मस्करी, असं तसं बोलणं, हे करणं, मुलांच्यात राहणं, म्हणजे माझ्या बहिणीची मुलं त्यांच्यात राहणं, सगळं म्हणजे मी विसरून गेले. आणि हळूहळू मी त्या डिप्रेशनमधून बाहेर पडायला लागले. आणि नंतर मग मी माझ्या बहिणीला म्हटलं, आता मला घरात खूप बोर होते, मला या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचे, मला एक संधी द्या तुम्ही. म्हणजे मला असं, म्हणजे माझं सगळं बंद केलं होतं, घराच्या बाहेर निघणं, कोणासोबत बोलणं, फोन वापरणं. मला तर फोन नव्हताच, पण माझ्या वडिलांचा सुद्धा फोन माझ्याकडे देत नव्हते, म्हणजे कोणाचाच फोन. माझ्या वडील असं म्हणजे बाथरूमला जायचं म्हटलं तरी मोबाईल घेऊन जायचे, की पटकन ही मेसेज करेन, की पटकन ही एखादा फोन करेन, की नंबर डिलीट करेन. ह्या भीतीने माझे वडील बाथरूममध्ये पण मोबाईल घेऊन जायचे. म्हणजे मी म्हणलं होतं नाही, आता मी विसरले आणि मला पुढं जायचे आणि मला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचे. आता मी चुकूनसुद्धा त्या मुलाचं नाव घेणार नाही. मला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला तुम्ही मला मदत करा. आणि मला तिथं तर पॉसिबल नव्हतं, कारण माझ्या घरात जॉब करणं हे अलाउडच नव्हतं, बाहेर निघणं अलाउडच नव्हतं. म्हणजे माहेरी माझ्या भावाचा तेवढा दबावच होता. जरी तिकडं राहत होता तरी माझे चुलत भाऊ वगैरे सगळ्यांचं माझ्यावर लक्ष राहायचं. माझा भाऊ सगळं अपडेट घेत राहायचा कोणाकडनं पण, आज घरचे कुठे गेले, आईसोबत गेली का, कुठे गेली का, असं म्हणजे सगळं विचारायला राहायचा. त्यासाठी तिथं तर पॉसिबल नव्हतं, म्हणून मी इकडं आले माझ्या बहिणीकडं. आणि मग तिने मला थोडंसं त्यातून सपोर्ट केलं बाहेर पडण्यासाठी. तर मग ती मला म्हणली ठीक आहे. तर मग मी जॉब शोधायला लागले. मी म्हटलं मला जॉब करायचा. आणि जॉब करायचं म्हटल्यानंतर मग माझी बहीण तर म्हणजे तू तर जॉब करायचं म्हणते, पण हे जर तुझ्या म्हणजे आपल्या आईवडिलांना किंवा भावाला जर समजलं तर ते म्हणतील की 4 दिवस घेऊन गेली आणि ही जॉबला हिने काढलं. तर मी म्हटलं नाही, मला ह्या गोष्टीतून बाहेर पडायचं, मला विसरायचं, मला तू मोबाईल पण वापरू दे, मला सगळ्या गोष्टी, विश्वास ठेव, तर माझ्यावर विश्वास ठेव. असं किती दिवस स्वतःच्याच मुलीला किती दिवस तुम्ही दोष देत राहणार? समोरचा चुकीचा वागलाय ना, मग त्याची शिक्षा तुम्ही तुमच्या मुलीला का देणार? आणि ती म्हणते ना ह्या गोष्टीतून मला बाहेर पडायचं, ह्या सगळ्या गोष्टीतून मला पुढे जायचं आहे, हे सगळं विसरायचं आहे, मला एक चान्स द्या पुढे जाण्याचा, विसरण्याचा एक संधी द्या.
मी स्वतःहून मागते. मग ठीक आहे, माझ्या बहिणीने मला माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला सपोर्ट करायचं ठरवलं. माझ्या बहिणीने मला खूप सपोर्ट केला त्या गोष्टीत, म्हणजे माझी बहीण पण आणि माझे दाजी पण, म्हणजे मोठे ते मला आईवडिलांसारखेच आहेत. आणि मग ते म्हणले की ठीक आहे, चल तुला ह्याच्यातून सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचे तर आम्ही एकदा तुझ्यावर विश्वास ठेवू. दाजी तर नाहीच म्हणत होते, पण बहिणीने फोर्स केला आणि दाजीने पण परमिशन दिली आणि माझ्या बहिणीने पण परमिशन दिली. आणि मग मी जॉब शोधला आणि जॉब शोधल्यानंतर मग मी कंटिन्यू जॉब करायचे. सकाळी मी 9ला यायचे, 5 वाजेपर्यंत मी जॉब करायचे, घरी जायचे, हसी मजाक मस्ती मी सगळ्या, म्हणजे असं माझ्यासोबत काही घडलंच नाही. असं घरच्यांना पण वाटायला लागले की ह्या डिप्रेशनमधून बाहेर पडायला लागले, ह्या गोष्टीतून ते सगळ्या बाहेर पडायला लागले. हळूहळू सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. मी म्हटलं नाही, आता ह्याच्यातून सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायचं. आपले आईवडील, आपली फॅमिली, आपली लाईफ सगळं काही ते व्यवस्थित असं सेटल व्हायचं. आणि आपण म्हणजे राहून आठवण येतच होती, कारण एवढं सोपं नसतं ते विसरणं. आपल्यासोबत जे म्हणजे झालं ते एवढं सगळं सोपं नसतं विसरणं. पण कसं आहे, मी विसरत होते. मला जर काही तसं आठवायला लागलं तर मी म्हणजे मिक्स होत होते माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या बहिणीसोबत. तिला स्वयंपाकात मदत करणं, माझ्या बहिणीची मुलं होती मोठी त्यांच्यासोबत गप्पा मारणं, हे करणं, शेजारी बाजारी जाऊन बसणं, ह्या सगळ्या गोष्टी मी करायला लागले. आणि मी त्या गोष्टी विसरायला लागले. मलाच म्हणजे मला स्वतःलाच आधार दिला की नाही, माझ्या घरचे एवढे तरपडतात, एवढे हे करतात, माझ्यामुळं आज पूर्ण फॅमिली म्हणजे टेन्शनमध्ये, माझ्या बहिणी टेन्शनमध्ये, माझा भाऊ टेन्शनमध्ये, माझे आईवडील टेन्शनमध्ये, एका व्यक्तीमुळं, फक्त माझ्यामुळे. तर मी हे सगळं, आता जी चूक झाली ती झाली, पण आता इथून पुढे अशी चूक करायची नाही. आणि जरी लाईफमध्ये जर प्रेम झालं तर डायरेक्ट घरी सांगायचं, असं असं आहे, असं असं आहे, हे असं असं मी करणार. म्हणजे असंही चोरून लपवून ह्या गोष्टी सगळ्या काही करायच्या नाही. मला माहीत होतं मला माझी बहीण सपोर्ट करणार आहे, माझे आईवडील सपोर्ट करणार आहे. माझ्या आईवडिलांनी पण मला भरपूर सपोर्ट केला. सपोर्ट मला सगळ्यांनी केला. नंतर या गोष्टीतून मी बाहेर पडले. सगळ्या म्हणजे व्यवस्थित चालू होतं, सगळं जॉब करायची, संध्याकाळी घरी जायची, सगळं व्यवस्थित चालू होतं. नंतर 6 महिन्याने नंतर मग माझ्या लाईफमध्ये हे आले. मग ते कसे आले आणि कसं झालं आणि आमचं म्हणजे प्रेम जे झालं कसं झालं आणि सक्सेस कसं झालं. प्रेम म्हणजे आमचं प्रेम कमी, अरेंज मॅरेज जास्त म्हणावं लागेल. कारण एकदा ते म्हणतात ना, दूध पोळ्यावर ताक पण फुकून प्यावं लागतं. त्यासाठी मी प्रेमाच्या कमी गोष्टी केल्या आणि डायरेक्ट म्हणजे घरी सांगून हे मी लग्नापर्यंत पोहोचले. असं नाही की मी लपून छपून भेटले. मी पहिलं जसं केलं लपून छपून सगळ्या गोष्टी अजिबात नाही आहे. आणि आमचं आहे ते लिगली म्हणजे एकदम छान दारात लग्न झालेलं आहे. माझ्या लग्नाला सगळे होते, तिकडचे होते, इकडचे होते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या आहे. असं नाही की आम्ही पळून गेलो लग्न केलं, असं अजिबात नाही. कारण मी त्या गोष्टींना सामोरे गेली होती. आणि हे गोष्ट मी अगोदर सगळे यांना सांगितले होत्या की माझ्यासोबत हे असं असं झालेलं आहे, हे असं असं आहे, हे असं सगळ्या गोष्टी सांगून नंतर मग मी क्लिअर केलं. तर आमच्या लव्ह स्टोरीची फर्स्ट पार्ट येणार आहे तो उद्या. म्हणजे माझ्या लव्ह स्टोरीचा पार्ट, आमचं लव्ह मॅरेज आहे ते कसं झालं, किती अडचणी आल्या, कसं सक्सेस झालं, किती दिवसांनी सक्सेस झालं, लग्न कसं झालं, सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पार्ट टू पार्ट. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे लव्ह मॅरेजचे पार्ट पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा आणि मला भरभरून प्रेम द्या, मला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे. थँक्यू.